कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बबलूराव, बोला सोमराव. आज थोड्या वेळाकरता तुम्ही म्हणजे माझी तारा. नाही, प्रत्येक वेळी मी काय तारा? मला तारा बनवतोस आणि हा तारा विजवतोस. नाही जमणार. नाही. बबलू, अरे मित्रापेक्षाही जास्त तू माझा भाऊ आहेस आणि तू तुझ्या भावासाठी इतकं नाही करू शकत. भाव आहे म्हणून मला तू पाण्यात टाकणार? हा, मागच्या वेळी माहितीये ना, मला तारा बनवलंस आणि पाण्यात टाकून दिलास, विजवलंस मला तू. बबलू, तुला इकडे कुठे पाणी दिसतंय? दिसतंय नाही ना? मग मी कसं काय पाण्यात टाकेन? नाही टाकणार ना. मला प्लीज आत्ता ना फक्त विथ प्रॉपर्टी एक टेक्निकल रिहर्सल करू दे प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. चल चल चल, ये इकडे इकडे ये. तारा, मला तू खूप आवडतेस. सो मला पण तू खूप आवडतोस. मला आधी सांगितलं नाहीस. तू तरी कुठे बोललाय? मी किती आवडतो तुला. तुला मी जितकी आवडते ना, तितकाच मला तू पण आवडतो. म्हणजे आपलं जमलंय. हा, हो, आपलं जमलंय. आपलं जमलंय तर मग जवळ ये. सोहम, अगं जवळ ये ना. नाही सोहम. घाबरू नकोस तारा. तारा, तो प्यार किया तो डरना क्या. हाँ तारा, ये सोमला सोम जवळ ये. सोमला तारा, माझा बबलू. बबलू 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 बबलू. अगर आ अरे सोहम, सॉरी बबलू. तुला बोललो होतो तू मला तारा बनवतोस आणि माझं काहीतरी तारा करतोस तू. सॉरी बबलू, सॉरी सॉरी. तारा आहे. तुला सोडणार नाही. गमधाम गमधानी धनी धनी रे निध सा. तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. सोडणार नाही तुला. बबलू बबलू, वहिनी वहिनी वहिनी, सावली वहिनी. सावली वहिनी, तू आत्ता इकडे काय करतेस? अहो मी गाण्याचा कार्यक्रम आहे ना, त्याची तयारी करत होते. तयारी म्हणजे काय काय करतेस? आमचे ड्रेसचे दादा आहेत ना, त्यांना फोन केला. मेकअप दीदी आहेत, त्यांना फोन केला. सगळं नीट आहे की नाही ते बघितलं. आणि तारा मॅडमला गाताना काही लागतं ना, त्याचीच तयारी करते. सावली वहिनी, तू किती काम करतेस माझ्या तारासाठी. हे सोम, चल, वहिनीला डिस्टर्ब नको करू. उठ उठ उठ. वहिनी, गुड नाईट. गुड नाईट वहिनी. बबलू,
मेहेंदळे कुटुंबाची सुनबाई असून सुद्धा किती प्रामाणिकपणे काम करते बघ ना वहिनी. आता खूप लकी की त्याला अशी वाईफ मिळाली. हो मला झोपायचं नाहीये का? चाललोच आहे झोपायला. जातो जातो. हा झोपतो. सोहम तुला सोडणार नाही. बबलू विसर ना, जाऊ दे ना बबलू. पांडुरंगा असंच सांभाळून घे. विठ्ठला, का सतत परीक्षा बघत असतोस तू? ती चिठ्ठी हरवली, त्यामुळे गाण्याचा रियाज करताना मला काही आठवलंच नाही. मान्य आहे मला, काही झालं तरी कार्यक्रमाच्या सुरुवातीपर्यंत तू माझी मदत नक्की करशील. पण तुला एक सांगू का, तुझ्या अशा परीक्षामुळे कधी कधी स्वतःवरचा संयम सुटतो रे. सावली, बरोबर बोलते सगळं तू. ती वागतेच अशी. मीरा, तुझा देवीवरचा राग गेलेला नाही वाटत अजून. अगं, देव आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. फक्त कधी कधी आपल्यालाच ते समजायला वेळ लागतो. अजून किती वेळ? अगं 20 वर्ष झाली मी उत्तराची वाट बघतीये. अजूनपर्यंत एकदाही उत्तर मिळालेलं नाही. अगं माझी आई गेली, बाबांना अख्खं गाव अपशकुनी म्हणतंय. बहीण कुठे माहित नाही. याला काय समजायचं? संयम ठेवायचा पण किती? मीरा, मी तुझं दुःख समजू शकते, पण असं नाहीये ना की त्याच्याकडे उत्तरं नाहीयेत. जोपर्यंत आपण खंबीर होत नाही ना, तोपर्यंत तो आपली परीक्षा बघत राहतो, पण तरी सतत आपल्या पाठीशी उभा असतो. आणि मला खात्री आहे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते. अगं तिने माझ्याकडनं सगळं हिसकावून घेतलं. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तिचं तोंडही बघणार नाही. तुझा हा हट्टच तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून देईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.